इलेक्शन बद्दल परवा मी टीव्हीवर एक बातमी ऐकली की ऐन वेळेला त्यांनी पक्ष बदलला, जो उभा आहे त्यांनी ते पक्ष यू टर्न घेतला अशी बातमी होती. आता या यू टर्नला त्याच्या मागचे जे आहेत ते त्यांना सपोर्ट करणारे त्यांनी यू टर्न कसा काय घ्यायचा आणि त्यांनी नेमका कसं ओळखायचा हा या पक्षाचा त्या पक्षाचा, हे जे आहे. तर माझं एक म्हणणं आहे, एक संदेश आहे की या यू टर्न वाल्यांना तिकडेच गोल गोल फिरू द्या, त्यांना मतच देऊ नये, कारण काहीतरी आपण पक्षाला ठाम राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, कोणाला मतदान करणार? नाही आमचं ते गुपित आहे, आम्ही कोणालाही करू. नाही, नागरिकांना, पुण्याच्या नागरिकांना काय? पुण्याच्या नागरिकांना सगळे चांगले आहेत, ज्यांनी त्यांना चांगला माणूस पाहिजे, पक्ष नकोय, पक्षापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे, हे पुण्याच्या नागरिकांचं ठाम मत आहे. आणि आम्ही माणूस बघून देणार, पक्ष बघून नाही देणार. इश्यूज काय आहेत पुण्याचे इश्यूज एवढे सांगताना ट्रॅफिक हा मेन इश्यू आहे, बाकी पुण्याकडे भरपूर लक्ष आहे, सगळं काही आहे. पुण्याच्या नागरिकांनाच बदलायची सोय आहे, त्यामुळे मेट्रोचा खूप छान फायदा होतोय. मेट्रो जे केलेले आहे, तर जे काही सुविधा आता चालू आहेत ते छान आहेत. ठीक आहे, जे आहेत खड्डे पडलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांचं आरोग्याला नुकसान होत आहे. आमचा हा आरोग्य मंत्र्याचा ग्रुप आम्ही आवर्जून हे प्रोग्राम करतो आहेत, अवेअरनेस करत आहोत. पण आताचं जे सरकार येईल किंवा जे कोणी निवडून येतील त्यांनी जास्त करून रस्त्याचा आणि ट्रॅफिकचा आणि खास करून ड्रग्ज वगैरे हे जे छोट्या मुलांमध्ये जे काही होत आहे ते थांबलं पाहिजे कुठेतरी. कारण तरुण पिढीवर जर तुम्ही म्हणता की देश चालणार आहे तर हे सगळं तुमच्याच हातात आहे थांबवण्याचं. आणि पोलीस प्रशासन ह्या सगळ्यांना जर तुम्ही सपोर्ट करता आहात तर चांगल्या गोष्टीसाठी निश्चितच यांनी सपोर्ट करावा. आमचा त्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट असणार आहे, पण जो चुकीचं वागेल त्याला क्षमा नाही. इथून पुढे असंच लोक निर्णय घेतील. शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक झालं पाहिजे, म्हणजे सामान्य माणसासाठी शिक्षण खूप अवघड झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी सरकारने बदल करावा. म्हणजे अगदी सामान्य याच्यामध्ये पण खूप हुशार मुलं आहेत, गरीब आहेत, आणि हे शिक्षणाचं एवढं डोनेशन वाढलंय ना, त्याच्यामध्ये थोडा फरक करावा. बाकी काय केलं पाहिजे नक्की? म्हणजे ही जी रक्कम एवढी वाढवली आहे ना, त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा असं वाटतंय मला. म्हणजे इतकी हुशार मुलं आहेत ना, त्यांची खूप प्रगती झाली पाहिजे, आणि होते प्रगती, याच्यापेक्षा आणखीन जास्त झाली पाहिजे, की जी विकास झाला पाहिजे आपला सगळा. शैक्षणिक पण त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, शैक्षणिक विकास खूप महत्वाचा आहे. आणि आजारपणासाठी पुढे दवाखाने सांगायचं आहे की ज्या ह्या योजना सरकारने काढलेल्या आहेत त्या ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांना काहीच माहिती नाहीये. त्यांच्यापर्यंत माहिती कशी पोहोचल हे जर त्यांच्यापर्यंत गेलं सांगितलं तर खूप चांगलं होईल, त्यांना त्याचा फायदा होईल. कारण आम्ही जर सांगितलं मावशींना वगैरे, मावशी ही योजना आहे, आम्हाला माहीतच नाही आणि मग आम्ही पण जास्त प्रमाणात नाही सांगू शकत. तेवढंच. आपल्या भारताचा, महाराष्ट्र सगळ्याचा एकदम खूप काय म्हणतात ते झेंडा एकदम रोवला गेला पाहिजे आपल्या जगात. आणि सगळ्यांपर्यंत ज्या योजना आहेत ना, काही यांना शिष्यवृत्ती मिळते, काहींना आता मध्ये आपल्या जपनीज भाषेचं जे शिकवलं जातं फ्रीमध्ये ते त्यांच्यापर्यंत नाही पोहोचले, त्यांच्या मुलांपर्यंत ज्या काही आहेत सगळ्या योजना त्यामुळं. तर त्या सगळ्या त्यांना सोप्या कशा होतील, त्यांच्यापर्यंत कशा जातील एवढी माझी इच्छा आहे. आणि तरुण वर्ग जे रोजगारासाठी, तरुण वर्ग जे आहेत त्यांना नोकरी धंदा वगैरे याचं साधन सगळं मिळावं. म्हणजे ही मुलं इतकी हुशार आणि इतके पण ती गरिबीने किंवा चांगल्या ह्याच्यातली पण मुलं, त्यांना नोकरी धंद्यासाठी सगळ्यांना असं छान असावं. आपला देश खूप अगदी तरुणांनी छान हे व्हावा, तरुणी म्हातारी खूप छान व्हावा, आनंदीत असावा आपला देश, असं मला वाटतं. मला तर खरं राजकीय ह्याच्यात खरंच इंटरेस्ट नाही, कारण ना आजकाल खूप मुली म्हणजे असुरक्षित आहेत. हे पब्स वगैरे जे चालू आहेत ना, त्याच्यामुळे मुलींचं जीवनच धोक्यात आहे. त्याच्यामुळे ते एक पब्स बंद ठेवावेत, ही एक माझी अगदी मनापासून इच्छा आहे, की जे सगळ्या भारतीय मुलींसाठी अतिशय उपयोगी आहे. थँक्यू सो मच. मुलं मुली आता कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आलेत, आमच्याकडे सगळे भेटायला येतात, कामं करूयात म्हणतात, पण त्याच्यानंतर कोणाला फिरकायलाही वेळ नसतो. मी जिथे राहते तिथे गुलमोहरचं झाड इतकं डेंजर वाढलेलं आहे, ते पावसाळ्यात तर खूपच भयानक, पण इतर वेळी पण. त्याच्यासाठी मी नगरसेविका ज्या निवडून आल्या होत्या त्यांच्याकडे गेले. झाडाचं काही केलं म्हणजे मनुष्यवध लागतो वगैरे, हे तुम्हाला नॉलेज तुम्हाला पण पाहिजे मला.
मी म्हटलं अरे आपण काहीतरी गोष्ट लावली आहे त्याला ट्रिमिंग करणं पण गरजेचं आहे. म्हणजे जनतेसाठी तुम्ही ते बघितलं पाहिजे की नाही. घरात सरडे येतात, काय काय येत असतं. तर अशा वेळी अशी उत्तरं खूप डेंजर वाटतं. मग आत्ता जे येत आहेत तरी मी माझ्या घरात घेऊन सगळ्यांना अगदी सत्कार करून मस्त असं की चलो ते आलेत आज आपल्याला सांगायला. तर याच्यानंतर मला हेच सांगणं आहे की राजकारणासाठी नॉर्मल व्यक्तींचा वापर करू नका, लहान मुलांचा वापर करू नका. तुमच्या सत्तेसाठी इतरांना त्रास म्हणजे होईल, काहीतरी प्रगती होईल, चांगलं होईल यासाठी तुम्ही नक्की काहीतरी करा. आणि हे जे असे झाडाचे वगैरे इश्यूज आहेत तर ते नक्कीच सॉल्व्ह. म्हणजे मला इतके ऍप्लिकेशन्स द्यावे लागतात, मग तुम्ही इथे जा तिथे जा, मग तुम्ही कशासाठीच हे घेताय. आता ते बस झालं, शिल्पाताई खूप झालं, बस झालं.